नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित सिद्धार्थ परब द अल्टिमेट किंग भाग 3. कॉन्फरन्स रूमचा तो अजस्त्र आणि अलिशान काचेचा दरवाजा तिने अत्यंत भीत भीत ढकलला. आत पाऊल ठेवताच तिथल्या थंडगार एसीच्या हवेने तिच्या अंगावर एक काटा आणला. पण त्या हवेपेक्षाही तिथलं वातावरण जास्त गोठवणारं होतं. एका भव्य महागड्या सागाच्या लाकडापासून बनवलेल्या लांबट टेबलच्या पलीकडे 2 व्यक्ती बसल्या होत्या. डाव्या बाजूला प्रताप परब शांतपणे चेहऱ्यावर एक आश्वासक हसू ठेवून बसले होते. त्यांच्या पांढऱ्या केसांमुळे आणि अनुभवामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळाच सन्मान प्राप्त झाला होता. पण तिची नजर त्यांच्यावर नाही तर त्यांच्या उजव्या बाजूला बसलेल्या त्या वादळावर खिळली. तो होता सिद्धार्थ परब. अंगात तोच नेव्ही ब्ल्यू रंगाचा 3 पीस सूट, रुंद खांदे आणि चेहऱ्यावर एक कमालीची कडक शिस्त. त्याचे विखुरलेले पण आकर्षक केस आणि टोकदार नाक त्याच्या रुबाबाची साक्ष देत होते. त्याचे डोळे सध्या समोर ठेवलेल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर होते आणि त्याचे मजबूत हात कीबोर्डवर वेगाने फिरत होते. ती आत आली तरी त्याने साधी मान वर करून तिच्याकडे पाहिलेही नाही. त्याची हीच अकडू आणि आय डोंट केअर वृत्ती, त्याच्यातला तो बिंदासपणा आणि डॅशिंग अंदाज डोळ्यात स्पष्ट दिसत होता. या बसा, प्रताप सरांनी अत्यंत मऊ आणि आदराने सांगितले. थँक्यू सर. तिचा आवाज थरथरला. तिने आपला गोल चष्मा नाकावर सावरला आणि समोरच्या खुर्चीवर ती अत्यंत संकोचाने बसली. तिने आपली ती जुनी थोडी कडा चुरगळलेली फाईल टेबलवर पुढे सरकवली. सिद्धार्थने शेवटी कीबोर्डवरून आपले हात हटवले. त्याने लॅपटॉपची स्क्रीन अर्धवट खाली केली आणि टेबलवर ठेवलेली तिची फाईल आपल्या एका हाताने ओढली. फाईल उघडताना त्याच्या मनगटावरचं महागडं स्विस घड्याळ चमकलं. त्याने फाईलची पाने उलटायला सुरुवात केली. प्रत्येक पानासोबत त्याचा चेहरा अधिकाधिक गंभीर होत होता. कॉन्फरन्स रूममध्ये इतकी शांतता होती की बाहेर चालू असलेल्या एसीचा पुसटसा आवाजही स्पष्ट ऐकू येत होता. तिने आपली नजर खाली झुकवली होती, पण चष्म्याच्या मागून ती सिद्धार्थच्या चेहऱ्याचे भाव टिपत होती. नंदिनी. सिद्धार्थचा तो खोल, भारदस्त आणि कमालीचा खणखणीत आवाज रूममध्ये गुंजला. तो आवाज ऐकून ती खरोखरच थोडी दचकली. त्याचा आवाज समोरच्याला जागच्या जागी खिळवून ठेवण्याची ताकद ठेवत होता. तुमचा CV मी पाहिला. तुम्ही मुंबईच्या कॉलेजच्या अगदी साध्या, स्थानिक आणि जुन्या कॉलेजमधून तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलंय. तुमचे मार्क्स चांगले आहेत, नो डाऊट. तुम्ही कॉलेजमध्ये नेहमी टॉप 3 मध्ये असायचात, तेही ठीक आहे. पण सिद्धार्थने फाईल टेबलवर टाकली आणि आपले दोन्ही हात टेबलवर एकमेकांत गुंफले. त्याचे ते तीक्ष्ण, भेदक डोळे थेट नंदिनीच्या डोळ्यात घुसले. परब इन्फोटेक ज्या असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर या पदासाठी इंटरव्ह्यू घेते, त्या या कंपनीचं अत्यंत महत्त्वाचं पद आहे. तिथे आम्हाला मोठ्या बिझनेस स्कूलचे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं नॉलेज असलेले आणि कॉर्पोरेट जगातील किमान 2-3 वर्षाचा तगडा अनुभव असलेले लोक हवे आहेत. तुमच्या CCTVमध्ये असं काहीच विशेष नाही, ज्यामुळे मी इतर हायफाय उमेदवारांना सोडून तुम्हाला या मोठ्या पदावर नोकरी द्यावी. सो सांगा मला, मी तुम्हाला का सिलेक्ट करू? व्हॉट सो स्पेशल इन यू? सिद्धार्थचा हा प्रश्न अत्यंत थेट, धारदार आणि कडक होता. तो एका हुशार, महत्वाकांक्षी बिझनेसमॅनसारखा समोरच्याची लायकी आणि लायकीपेक्षाही त्याचा आत्मविश्वास तपासत होती. तिला आतून त्याच्या या गर्विष्ठ आणि अकडू स्वभावाचा प्रचंड राग आला. मनात आलं की याला आत्ताच्या आत्ता सांगावं की ज्या लंडन बिझनेस स्कूलची पदवी तुझ्यासारखे लोक स्वप्नात बघतात, तिथली मी गोल्ड मेडलिस्ट आहे. माझा CV
तुझ्या संपूर्ण कंपनीला विकत घेण्याची ताकद ठेवतो. पण पण तिने आपल्या अंतर्मनातल्या मोहिते अहंकाराला घट्ट आवर घातला. तिला माहिती होतं की जर तिने इथे स्वतःचा इगो दाखवला तर सिद्धार्थ तिला पहिल्याच सेकंदाला गेट बाहेर हकलून देईल. हो, बरोबर ऐकलत तुम्ही. ती साधी सरळ दिसणारी मुलगी दुसरी तिसरी कुणी नसून आपली नायिका अनन्याच होती, जी कालच लंडनवरून भारतात आली होती आणि लगेच असलेल्या या इंटरव्ह्यूला आली होती. तिचा तो मूळचा भावनिक, प्रामाणिक पण तितकाच लढाऊ स्वभाव तिने बाहेर आणला. तिने चेहऱ्यावर अत्यंत गरिबीचे आणि लाचाळीचे भाव आणले. सर, अनन्याने थेट सिद्धार्थच्या डोळ्यात डोळे घालून पाहत बोलायला सुरुवात केली. तिच्या आवाजात घाबरल्याचा अभिनय होता, पण तिच्या शब्दात एक वेगळाच ठामपणा होता. मला माहितीये, माझा CV खूप मोठा नाहीये. माझ्याकडे कोणत्याही मोठ्या किंवा परदेशी कॉलेजची पदवी नाहीये. पण माझ्याकडे काम करण्याची प्रामाणिक जिद्द आहे. तुम्ही जे काम सांगाल ते मी रात्रंदिवस एक करून अचूक करून दाखवेन. मला फक्त एका संधीची गरज आहे सर. जिद्द आणि संधी हे शब्द इंटरव्ह्यूच्या पुस्तकात खूप चांगले वाटतात. नंदिनी, सिद्धार्थने अत्यंत कोरडेपणाने आणि चेहऱ्यावर एक अकडू हसू आणत म्हटलं. कॉर्पोरेट जग चालतं रिझल्ट्सवर आणि नफ्यावर. इथं आम्हाला भावना नको असतात, परफॉर्मन्स हवा असतो. आणि तुमच्या या साध्या बॅकग्राऊंडसह तुम्ही माझ्या फ्लोअरचा आणि माझ्या प्रोजेक्टचा स्पीड मॅनेज करू शकाल यावर माझा विश्वास नाही. सिद्धार्थ, जरा दमानं घे रे. ऐकून तर घे तिचं. प्रताप सरांनी सिद्धार्थच्या खांद्यावर हात ठेवून त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अनन्याच्या चेहऱ्यावरील तो प्रचंड तणाव, घाम आणि डोळ्यात साचलेले पाणी पाहिलं होतं. नंदिनी बेटा, लक्षात घ्या, ती इथं नावही बदलून आली आहे. अनन्या, तू खूप जास्त काळजीत दिसतेस. तुझा हात थरथरतोय. काही अडचण आहे का? तू एवढी का घाबरली आहेस? प्रताप सरांच्या या मायेच्या आणि वडिलांसारख्या शब्दांनी अनन्याला तिच्या प्लॅनची मुख्य चाल खेळण्याची संधी दिली. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहू लागले. तिने आपला तो मोठा गोल चष्मा काढला आणि आपले ते पाण्याने डबडबलेले अत्यंत सुंदर आणि करुण डोळे तिने प्रताप सरांकडे आणि सिद्धार्थकडे वळवले. तिचा तो रडवलेला चेहरा पाहून सिद्धार्थही क्षणभर स्तब्ध झाला, जो त्याच्या व्यक्तिमत्वात एक हळवा, जगावेगळा विचार करणारा कोपरा होता. तो या मुलीच्या प्रामाणिक अश्रूंनी कुठेतरी हलला. सर, मला या कामाची खूप जास्त गरज आहे. अनन्या हुंदके देत बोलू लागली. तिने रचलेली ती खोटी कहाणी ती आता सांगत होती. माझे बाबा, ते मुंबईच्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये आहेत. त्यांना हार्टचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. डॉक्टरांनी सांगितले की पुढच्या 4 ते 5 दिवसात त्यांचं ऑपरेशन करावं लागेल. नाहीतर ते आम्हाला सोडून जातील. त्या ऑपरेशनसाठी लाखो रुपयांची गरज आहे सर. आमच्याकडे जे काही होतं ते सगळं त्यांच्या औषधोपचारांवर खर्च झालंय. जर मला आजही नोकरी मिळाली तर मिळणाऱ्या पगारावर किंवा या कंपनीच्या मेडिकल पॉलिसीच्या आधारावर मी माझ्या बाबांचे प्राण वाचवू शकेन. प्लीज सर, मला कंपनीत कोणतंही काम द्या. अगदी छोटं फायलिंगचं किंवा डेटा एंट्रीचं काम असेल तरी चालेल. पण प्लीज मला नकार देऊ नका. माझ्या बाबांना वाचवा सर. अनन्या दोन्ही हात जोडून प्रताप सरांकडे आणि सिद्धार्थकडे पाहत अत्यंत आर्ततेने विनवणी करत होती. तिचे ते डोळ्यातले अश्रू आणि ती हतबलता पाहून प्रताप सरांचे मन पूर्णपणे विरघळले. त्यांच्या स्वतःच्या डोळ्यात पाणी आले. पण सिद्धार्थने आपली कडक आणि तीक्ष्ण नजर अजूनही तिच्यावरच ठेवली होती. तो बिझनेसमन होता. भावनेच्या भरात वाहून जाणं त्याच्या तत्वात नव्हतं. त्याला वाटलं की नोकरी मिळवण्यासाठी ही मुलगी इमोशनल ब्लॅकमेल तर करत नाहीये ना. पण तिचे ते लाल झालेले डोळे आणि चेहऱ्यावरचा तो थरकाप सांगत होता की ती खोटं बोलत नाहीये. असा सिद्धार्थचा गैरसमज झाला होता.
नंदिनी, कॉर्पोरेट ऑफिस हे काही चॅरिटी होम किंवा NGO नाही आहे जिथे आम्ही. सिद्धार्थ कडक आवाजात बोलू लागला. त्याचा तो अँग्री यंग मॅन अवतार बाहेर येत होता. पण तेवढ्यात प्रताप सरांनी त्याचा हात अतिशय घट्ट पकडला. सिद्धा, बस, आता मी बोलणार. प्रताप सर आपल्या जागेवर उभे राहिले. ते टेबलला वळसा घालून अनन्याच्या जवळ गेले. त्यांनी अत्यंत मायेनं तिच्या डोक्यावर हात ठेवला. बेटा, रडू नकोस. आधी डोळे पुस आणि शांत हो. त्यांनी तिथेच उभं राहून सिद्धार्थकडे पाहिले आणि अत्यंत ठाम अधिकारवाणीच्या आवाजात म्हटले, सिद्धा, तू या कंपनीचा MD असशील, बॉस असशील, पण मी अजूनही या कंपनीचा चेअरमन आहे. मला या मुलीच्या डोळ्यातील ती जिद्द आणि वडिलांना वाचवण्याची धडपड स्पष्ट दिसते. जो माणूस आपल्या कुटुंबासाठी एवढा प्रामाणिक आणि जीवाची बाजी लावणारा असू शकतो, तो कंपनीसाठी कधीच बेईमान होणार नाही. मी माझा अंतिम अधिकार वापरून नंदिनीला या नोकरीसाठी आत्ताच्या आत्ता होकार देतो. बाबा, पण तिची पात्रता आणि प्रोफाईल. सिद्धार्थने आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला. त्याचा तो प्रचंड युगो आणि शिस्त आडवी येत होती. पात्रता कामातून सिद्ध होते सिद्धा. मला हिच्यात माझी जुनी वेळ दिसतीये. हिची नियुक्ती आत्ताच्या आत्ता असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून होईल आणि कबीरला सांगून हिच्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी कंपनीकडून जे काही ॲडव्हान्स फंड्स हवे असतील त्याची चेक आज संध्याकाळच्या आत हिच्या हातात पडली पाहिजे. हा माझा हुकूम आहे. प्रताप सरांनी आपला अंतिम आणि न बदलणारा निर्णय सुनावला. सिद्धार्थने आपल्या वडिलांकडे पाहिले. वडिलांच्या शब्दापुढे पुढे जाणे म्हणजे त्याच्यासाठी पाप होतं. वडिलांचा तो मान राखणं हीच त्याची सगळ्यात मोठी शिस्त आणि मर्यादा होती. त्याने आपले दात ओठ खाल्ले. त्याच्या चेहऱ्यावरचा तो कडक आणि रागीट भाव अधिकच तीव्र झाला. त्याने टेबलवर ठेवलेली आपली महागडी पेन खिशात ठेवली, लॅपटॉप बंद केला आणि तो खुर्चीवरून उठला. तो चालत थेट अनन्याच्या अगदी जवळ येऊन उभा राहिला. 6 फुटांचा तो अंगापिंडानं मजबूत सिद्धार्थ जेव्हा तिच्या अगदी जवळ आला तेव्हा अनन्याला त्याची ती भयानक ऊर्जा आणि वचक जाणवला. सिद्धार्थने खाली वाकून तिची फाईल उचलली आणि तिच्या हातात दिली. त्याची डेंजर नजर अनन्याच्या डोळ्यात रोखली गेली. चला, अनन्या तर परब इन्फोटेकमध्ये आली शेवटी. पण आता आपल्या डॅडचं ती स्वप्न पूर्ण करू शकेल का हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा सिद्धार्थ परब, द अल्टिमेट किंग.